लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांना. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता काव्याला त्रास देणाऱ्या रम्याचा काव्या बरोबर काटा काढणार आणि पार्थसुद्धा काव्याच्या जवळ येणार. तर दुसऱ्या बाजूला आता जीवावरचा राग सोडत धनंजय जीवाच्या हातून तिळगुळ घेणार. आता नेमकं सगळं कसं घडतं, काय घडतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या काव्या आणि पार्थचं सगळं काही चांगलं सुरळीत सुरू आहे. ही गोष्ट रम्याला बघवत नाही आहे. त्यांचं सगळं चांगलं सुरू असलेलं बघून रम्याला राग येतोय. काव्या ही छान पतंग उडवतीये, पार्थबरोबर बोलतीये, हे सगळं बघून रम्याला आता इरिटेड होत असतं. आणि आता रम्या ही काव्याच्या तोंडून सतत त्या बोक्याचं नाव ऐकूनसुद्धा कंटाळलेली असते. रम्या म्हणत असते, खूप कौतुक करते ना ही काव्या त्या बोक्याचं. आता आम्ही बरोबर त्या बोक्याकडे बघतेच. जर तो बोकाच उरला नाही तर ही काव्या कशाने पार्थच्या जवळ येणार आहे? काय करेल मग? रडतच बसेल ना? आणि मग असा विचार करत आता रम्या ही नंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये गेल्यावर मग रात्रीच्या वेळी आता विचार करते की आता मी ह्या काव्याला सोडणारच नाही. आणि मग आता ती तिकडे येते आणि तिकडे येऊन आता ती काव्याचा तो बोका शोधू लागते. आता मकर संक्रांतीच्या गडबडीमध्ये काव्याकडून तिचा बोका असाच इथे तिथे ठेवला गेलेला असतो आणि तो बोका रम्याला हॉलमध्ये सापडतो. रम्या म्हणते, वाह, तुला शोधत होते मी, पण आता तूच माझं काम सोपं केलंस. तुला शोधायला फार वेळच लागू दिलेला नाही आहेस. आता सॉरी, मला तुला कापावं तर लागणारच ना. आणि मग आता रम्या तो बोका हातात उचलते. त्याबरोबर आता वसुहत्यासुद्धा तिला म्हणत असते की रम्या, या बोक्यामुळेच ती काव्या नावाची मांजर खूप जास्त शेफारते. आता जर त्या काव्याला अद्दल घडवायची असेल ना तर ह्या बोक्याचा शेवट करावा लागेल. काय कळतंय ना तुला मला काय सांगायचं आहे ते? रम्या म्हणते, हो गाई, कळतंय की, अगदी व्यवस्थित कळतंय. आणि तेच तर करायला आपण या बोक्याला शोधत होतो ना. या बोक्याचा शेवट माझ्या हातून होईल असं मला वाटलं होतं पार्थच्या हातून होईल. पण असो, आता जर माझ्या हातूनच या बोक्याचा शेवट लिहिलेला असेल तर काय करणार मी तरी. मग रम्या तो बोका कापते, तिथेच टाकून देते आणि निघून जाते. त्याबरोबर आता दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या उठते तेव्हा खोलीत पहिला ती तिचा बोका बघते. तिला आता बोका सापडतच नाही. काव्य विचार करते, अरे माझा बोका गेला कुठे? अरे हां, काल संक्रांतीच्या गडबडीत पतंग उडवायच्या नादात मी माझा बोका वरती न्यायला विसरले होते. हॉलमध्ये तिथेच राहिला होता जिथे मला मालिनी काकूंनी वाण दिलं होतं. माझा बोका तिथेच राहिला असं म्हणत काव्या आता बोका आणायला तिथे जाते. पण तिला आता बोका सापडत नाही. ती विचार करते, अरे माझा बोका गेला कुठे? बोक्या, अरे कुठे गेलास तू? बोक्या अशा हाका काव्या आता त्या भोक्याला मारायला लागते. पण आता तो भोका काही काव्याला सापडत नसतो. काव्या म्हणू लागते, अरे बोक्या, कुठे गेलास तू? इतका कसा काय रे तू माझ्यावरती रागवलास? अरे मी तुला काही विसरले नव्हते. मी फक्त पतंग उडवण्यासाठी तुला बाजूला ठेवून गेले होते. तू ये ना आत्ता परत. बोक्या. पण आता तो बोका काही काव्याला सापडत नसतो. काव्य विचार करते, कुठे गेला माझा बोका? आणि आता इतक्यात तिला तिथे तो फाडलेला बोका दिसतो. आता तो फाडलेला बोका बघून काव्य खूप रडू लागते. तिला खूप दुःख झालेलं असतं, कारण तो बोका म्हणजे तिच्यासाठी पार्थच असतो ना. इतक्यात आता काव्याच्या रडण्याचा आवाज ऐकून त्या ठिकाणी पार्थ येतो. पार्थ आता काव्याला रडताना बघतो आणि काव्याच्या जवळ तो येतो. काव्याला म्हणत असतो, काय झालं, तुम्ही का रडताय? काव्या आता तिथे रडतच असते. हे सगळं रम्या लांबूनच मजा घेत असते. रम्या लांबून बघत असते. तर काव्या ही पार्थला तो फाटलेला बोका दाखवते आणि म्हणत असते, हे बघा माझा बोका, माझ्या बोक्याचं हे सगळं कोणी केलं मला कळत नाही आहे. माझ्या बोक्याने कोणाचं काय बिघडवलं होतं देशमुख? बघा माझा बोका. आणि मग काव्या आणखीन जोरजोराने रडायला लागते. त्यावेळी पार्थ हा काव्याला म्हणत असतो, काव्या, अशा रडू नका बरं. तुम्ही काय लहान आहात का हे असं बोका रडत बसायला? शांत बसा बरं पहिलं. आणि लहान मुलांसारखं काय रडताय? शांत व्हा. अहो
एक बाहुलंच तर आहे, बाहुलं फाटलंय, त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे? दुसरं हवं तर दुसरं घ्या. काव्या म्हणत असते, देशमुख तुमच्यासाठी हा फक्त बाहुला आहे, पण माझ्यासाठी हा बाहुला म्हणजे तुम्हाला नाही कळणार हो. ह्या बाहुल्याबरोबर माझ्या भावना जोडल्या गेलेल्या होत्या. हा बाहुला कोणी फाडला मला नाही माहिती, पण ज्याने कुणी फाडलाय ना त्याने खूप चुकीचं केलंय देशमुख. अहो का फाडला हा बाहुला? हा बाहुला माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. ज्याने कुणी केलंय ना त्याला मी नाही सोडणार आहे देशमुख हे सगळं. पण माझा बाहुला. मग पार्थ काव्याला आता जवळ घेतो, कारण काव्य खरोखर खूप रडत असते. त्यावेळी मग त्या ठिकाणी रम्या येते, कारण रम्याला आता पार्थला काव्याबरोबर बघून त्रास होऊ लागतो. रम्या पार्थच्या जवळ येते आणि म्हणत असते, पार्थ रे काय प्रकार सुरू आहे हा सगळा? अरे तो बाहुला फाडला म्हणून एवढं रडायची काहीच गरज नाही आहे, आणि तो बाहुला दुसरं कोणी नाही तर मीच फाडला होता. त्या बाहुल्यामुळेच ही काव्या सतत सतत तुझ्या जवळ येत असायची ना, म्हणून मीच तो बाहुला फाडून टाकला. त्याबरोबर हे ऐकून पार्थला खूपच जास्त राग येतो आणि पार्थ रम्याला म्हणतो, काय रम्या तू केलंस हे सगळं? पण का? तुला काय गरज होती? आणि हे बघ, काव्या माझ्याजवळ कशा बहाण्याने येत होत्या हा सगळा प्रश्न मुळात आम्हा दोघा नवरा बायकोंचा होता. त्यामध्ये तुला पडण्याची काहीच गरज नव्हती. तू का उगाचच्या उगाच नुसता आगाऊपणा केलास? तुला कोण सांगतं ग रम्या नसत्या उठाठेवी करायला? काय गरज होती तुला काव्यांचा बोका फाडायची? त्याबरोबर इकडे काव्यसुद्धा रम्याला म्हणते, रम्या तू जे काही केलंयस ना ते खूप चुकीचं केलंयस. तू जे वागलीस ते खूप चुकीचं आहे. तुझं वैर माझ्याबरोबर होतं, मग ते माझ्याबरोबरच काढायचं होतंस. तू माझा बाहुला फाडलास, तू बरोबर वागली नाही आहेस रम्या. त्याबरोबर लगेचच रम्या ही म्हणू लागते, तू सतत त्या बाहुल्यामुळेच पार्थच्या जवळ यायचीस ना, म्हणूनच मी तो बाहुलाच फाडून टाकला. आता पार्थच्या सतत जवळ करण्याचं तुझ्याकडे कुठलंही कारण नाही आहे, कळलं ना? आता सतत पार्थच्या मागे पुढे करू नकोस. त्याबरोबर मग आता पार्थ म्हणत असतो, रम्या तू गप्प बस आणि पहिले इकडनं चालती हो. तू जे वागली आहेस ना ते खूप क्रूर होतं. त्याबरोबर मग आता पार्थ आता काव्याला सुद्धा समजून सांगतो, हे बघा काव्या, रडू नका बरं, अशा शांत व्हा. काव्या प्लीज शांत व्हा, आणि रम्याने जे काही केलं त्यासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणतो, प्लीज. मग रम्या इकडे पार्थला म्हणत असते, पार्थ अरे सॉरी वगैरे म्हणायची तुला काय गरज आहे? आणि तसंही मी खराखुरा बोका मारल्यासारखं तुम्ही दोघंही करताय. उगाचच्या उगाच एवढं हिने ओव्हर रिॲक्ट होण्याची ना काही गरज नाही आहे. आणि तसंही बाहुल्यासारखा बाहुला आहे तो. एक फाडला तर हिला दुसरा हवा तर हिने दुसरा मागवायचा. तसंही देशमुख आहोत आपण, आपल्याकडे पैशांची कमी नाही आहे. त्याबरोबर पार्थ म्हणतो, शितोळे. रम्या तू विसरू नकोस, तू शितोळेच आहेस, समजलं ना? आम्ही देशमुख आहोत, काव्या देशमुख आहेत, माझी बायको आहेत, समजलं ना? आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आणलेस तू जे वागलेस ना रम्या, मला त्या सगळ्याचा खूप राग आला आहे, निघ इकडनं. आणि मग पार्थ रम्याला हकलवून देतो. आता तो सुद्धा त्याच्या रूममध्ये येतो, पण आता काव्या सतत रडतीये हे काही पार्थला बघवत नाही. मग आता पार्थ हा रम्यासाठी ऑनलाईन सेम टू सेम दुसरा बोका मागवतो, आणि तो बोका काव्या उठण्या अगोदरच तो काव्याच्या रूम बाहेर ठेवतो. आता काव्या सकाळी नाराज होऊन उठते आणि ती आता खोलीच्या बाहेर पडतच असते, इतक्यात तिला तो बोका दिसतो. आता तो बोका बघून काव्या खूपच जास्त खुश झालेली असते. काव्य लगेच त्या बोक्याला उचलून घेते, तर पार्थ आता हे सगळं दुरून बघत असतो. काव्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू बघून पार्थलाही आता बरं वाटलेलं असतं. पार्थने आता त्या बोक्याबरोबर एक चिठ्ठीसुद्धा ठेवलेली असते, आणि त्या चिठ्ठीमध्ये पार्थने असं लिहिलेलं असतं की बोक्याला जसं मांजरीचं कौतुक वाटतं तसंच मांजरीलासुद्धा बोक्याचं कौतुक वाटतं. बोक्याच्या चेहऱ्यावरचं दुःख दूर करण्यासाठी मांजर प्रयत्न करते, पण मांजरीच्या चेहऱ्यावरती कायम हसूच शोभून दिसतं. मांजरीच्या डोळ्यात आलेले अश्रू बोक्याला नाही आवडत, त्यामुळे मांजरीने कधीच डोळ्यात अश्रू आणायचे नाही. पुन्हा मांजर कायम हसतच राहिली पाहिजे. त्याबरोबर आता काव्या ते वाचते आणि तिला खूप आनंद होतो. काव्या खुश होते आणि विचार करते, खरंच याचा अर्थ देशमुखांचा माझ्यावरचा राग हळूहळू निवळतोय. तर आता देशमुख, जर तुम्हीसुद्धा असाच मला सपोर्ट केलात आणि तुमचा राग जात असेल ना, तर तुमची ही मांजर तुमचा राग घालवण्यासाठी आणखी काहीही करू शकते, अगदी काहीही. आणि मग आता काव्या ही लगेचच ठरवते की हे सगळं घडलंय रम्यामुळे. रम्याने माझा बोका फाडला, पण आता मी रम्याला सोडणार नाही. जर तिला जन्माची अद्दल घडवली ना, तर मी सुद्धा
काव्या पार्थ देशमुख नाही. तिला काय वाटलं, ती माझा बोका फाडेल आणि मला माझ्या बोक्यापासून दूर करेल. हा बोका तर फक्त निमित्त मात्र आहे. माझा खरा बोका माझ्याजवळ येण्यासाठी आणि त्याला माझ्याजवळ आणण्यासाठी मी काहीही करू शकते. पण आता वेळ आली आहे ती म्हणजे रम्याच्या अंगातली सगळी मस्ती जिरवण्याची. रम्या खूप शहाणी समजते ना स्वतःला. आता तिला दाखवते की ती किती शहाणी येते. तिला कळायला हवं काव्या काय चीज आहे ते. पण कसं काय करू म्हणजे रम्याची मस्ती जिरेल असा विचार आता काव्या करत असते. काव्याला कळत नसतं की काय करू. आणि त्याच वेळी आता काव्या ही पार्थसाठी नाश्ता घेऊन डायनिंग टेबलवर येत असते. त्यावेळी काव्या ऐकते पार्थचं फोनवरचं बोलणं आणि तेव्हा पार्थ सांगत असतो की ती मीटिंग आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हो त्याचं प्रेझेंटेशन रम्या मॅडमने तयार केलं आहे. उद्या होईलच ते. हो ठीक आहे. हो. आणि मग आता दुसऱ्या दिवशी रम्याचं प्रेझेंटेशन असतं. काव्याने रम्यावरती बारीक लक्ष ठेवलेलं असतं. रम्याने प्रेझेंटेशनची अगदी जोरात तयारी केलेली असते आणि काव्याने हे सगळं पाहिलेलं सुद्धा असतं. आता रात्री जेवणं खावणं झाल्यानंतर रम्या वसवात्याला म्हणते, आई चल गं आपण आपल्या रूममध्ये जाऊया. नाही अजून मला थोडं प्रेझेंटेशनचं प्रिपरेशन करायचं आहे. वसवात्या तिला म्हणत असते, बाळा तुझं प्रेझेंटेशन छानच होईल गं, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते, तू जा. त्याच वेळी काव्या बरोबर संधी साधते आणि त्या कॉफीमध्ये जायफळ अख्खं जायफळ ॲड करते. आता वसवात्या कॉफी बनवत असताना मुद्दामून काव्याच त्यांच्या फोनवर फोन करते आणि आवाज येत नाही आहे मॅडम, तुमचा आवाज येत नाही आहे असं बोलते. त्यामुळे वसवात्या फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जातात. काव्याने आता त्या कॉफीमध्ये जायफळ ॲड केलेलं असतं. त्यामुळे आता रम्या कॉफी पिते आणि तशीच झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थला उठायला जरा वेळ होतो. पार्थ आता पटापट आवरतो आणि लवकर ऑफिसला जातो. आता पार्थ ऑफिसला निघताना तो रम्या निघाली का नाही हे तपासायचं विसरतो. कारण त्याला वाटतं की नेहमी रम्या कामाच्या बाबतीत इतकी डेडिकेटेड आहे म्हटल्यावर आतासुद्धा ती लवकर उठून ऑफिसला गेलीही असेल आणि येवाना तिने मीटिंगची सगळी तयारी करायला घेतलेलीही असेल. तर आता काव्या ही म्हणत असते, देशमुख सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरंच आजचं तुमचं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे हे मला माहिती आहे. पण रम्याला अद्दल घडायलाच हवी आणि रम्याला जर अद्दल घडवायची असेल तर मला हे सगळं वाईट वागावंच लागेल. मला माहिती आहे कदाचित माझ्या या वाईट वागण्यामुळे तुमचं थोडंफार नुकसान होईल, पण तुमचं झालेलं नुकसान आपण भरून काढू शकतो. पण त्या रम्याच्या अंगातली मस्ती ही मला आजच जिरवायला हवी. मग आता काव्या ही पार्थ ऑफिसला गेल्यावर म्हणत असते, आता येईल खरी मजा थोड्याच वेळात. इतक्यात पार्थ आता ऑफिसला पोहोचतो. आता पार्थ हा स्टाफला विचारतो, अरे तुम्ही सगळे इथे असे उभे का आहात? मीटिंग रूममध्ये कोण आहे? रम्या मॅडम आल्या का? रम्या मॅडमनी तयारी केली का? त्यावर सगळे सांगतात की सर आम्ही तर सगळे रम्या मॅडमचीच वाट बघतोय, आम्हाला वाटलं तुम्ही दोघंजण सोबत याल. रम्या मॅडम आलेल्याच नाही आहेत, प्रेझेंटेशनची तयारी कशी होईल? मग पार्थ काव्याला कॉल करतो आणि काव्याला विचारू लागतो की रम्या कुठे? काव्या म्हणते, रम्या कुठे हे मला कसं माहीत असेल देशमुख, ती मला कधी काही सांगते का? त्यावर पार्थ म्हणतो, काव्या लवकर रम्याच्या रूममध्ये जा आणि रम्याला पाठवा बरं ऑफिसला, आज तिची महत्त्वाची मीटिंग आहे आणि ती अजून ऑफिसला पोहोचलेली नाही आहे. या सगळ्याला काय अर्थ आहे? काव्या म्हणते, ठीक आहे मी बघते. आता ती तिकडे येते. आता रम्या तर झोपलेलीच आहे हे काव्याला आधीच माहीत असतं, पण मुद्दामून काव्या पार्थला सांगू लागते, बाप रे चक्क तुमची डेडिकेटेड रम्या झोपली आहे अजून देशमुख. त्याबरोबर पार्थ म्हणतो, काय रम्या झोपली आहे? नाही काव्या, हे शक्य नाही आहे. रम्या कामाच्या बाबतीत असा हलगर्जीपणा करणारच नाही. रम्या झोपणार नाही, तुम्ही उठवा बरं तिला. तोपर्यंत क्लायंट ऑफिसला पोहोचतात. आता क्लायंट समोर बघून पार्थ टेन्शनमध्ये येतो, काय करू आणि काय नको. पार्थला काहीच सुचत नसतं, कारण ह्या क्लायंटसमोर आता तो काही बोलूही शकत नसतो. त्याबरोबर क्लायंट आता विचारू लागतात, काय मग मिस्टर देशमुख, झाली आहे का तुमच्या प्रेझेंटेशनची सगळी तयारी? घ्यायची का प्रेझेंटेशन करायला सुरुवात? त्याबरोबर पार्थ लगेचच म्हणतो, हो प्लीज तुम्ही आत बसा. तो बाकीच्या स्टाफला सांगतो, जा तुम्ही क्लायंटना घेऊन आतमध्ये जा, मी काय करायचं ते बघतो. त्याबरोबर लगेचच स्टाफ त्या क्लायंटना घेऊन आतमध्ये येतो. मग पार्थ काव्याला म्हणतो, तुम्ही एक काम करा, रम्याचा लॅपटॉप घेऊन ताबडतोब ऑफिसला पोहोचा. त्याबरोबर लगेचच काव्या ही रम्याचा लॅपटॉप घेते आणि ऑफिसला जाते. स्टाफ आता वाट बघत असतो की कधी मीटिंग सुरू होईल. त्याबरोबर त्या ठिकाणी काव्या रम्याचं लॅपटॉप घेऊन येते.
तर आता जे क्लायंट असतात समोरचे ते विचारतात, या मॅडम अशा आत कशा आल्या, कोण आहेत ह्या. त्याबरोबर आता जी पार्थबरोबर प्रेझेंटेशन करणारी मुलगी असते, म्हणजे रम्या आली नाही म्हणून पार्थने ज्या मुलीला त्याच्याबरोबर घेतलेलं असतं ती सांगते की या मिसेस काव्या. त्याबरोबर काव्या स्वतःहून पुढे येते आणि स्वतःची ओळख करून सांगते, नमस्कार, मी मिसेस काव्या पार्थ देशमुख. तुमचं लॅपटॉप. त्याबरोबर पार्थ आता ते लॅपटॉप काव्याकडनं घेतो. तर काव्या ही पार्थला बेस्ट विशेष देते आणि चांगलं होईल तुमचं प्रेझेंटेशन एवढं बोलून तिकडनं जात असते. आता काव्या ही तिकडनं बाहेर पडल्यावर तिला फायनली बरं वाटतं आणि ती विचार करते की चला, शेवटी माझा बदला कसा का होईना पण पूर्ण तर झाला. रम्याला मी जन्माची अद्दल घडवली. त्याबरोबर आता पार्थचे जे क्लायंट असतात ते आता उशीर होतो आहे, आपण लवकर कामाला सुरुवात करूया असं सांगतात. त्याबरोबर पार्थ हा होकार देतो. तर नंतर ते लोक म्हणतात की नशीब, म्हणजे त्यांनी लॅपटॉप आणून दिलं म्हणून आपलं काम एवढ्यावरती तरी सुरू झालं, नाहीतर आणखीन आपल्या कामाला उशीरच झाला असता. त्याबरोबर पार्थ सगळ्यांना सॉरी म्हणतो. तर आता नंतर कामाला सुरुवात केली जाते आणि आता खरं तर पार्थला रम्याने सगळं प्रेझेंटेशन तयार केल्यामुळे नक्की त्यामध्ये काय आहे हे माहीत नसतं, पण तरीसुद्धा बिचारा सर्व काही व्यवस्थित मॅनेज करतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता जीवा आणि नंदिनी यांनी जे तिळगुळ वगैरे बनवलेले असतात ते सगळं काही आता शारदा धनंजयला दाखवते आणि धनंजयला सांगत असते की बघा तुम्हाला वाटतं की नंदिनी ही काही विचारच करत नाही, तिला जीवाचं काही वाटतच नाही, पण ती बिचारी तुम्हाला घाबरते आणि म्हणून प्रत्येक वेळी शांत बसते, प्रत्येक वेळी ती काही बोलत नाही. जर तिला जीवाबद्दल काही वाटतच नसतं तर जीवाबरोबर मिळून तिने एवढे छान तिळगुळ बनवले असते का. नंदिनीला तिळगुळ एवढे मी शिकवले पण तिला जमलं का. शेवटी तिच्या नवऱ्याकडूनच शिकण्याचा तिचा योग होता म्हणून तिला बिचारीला त्यांच्याकडनं शिकता आलं. आता कमीत कमी त्यांच्याबरोबर भांडू नका, एवढे त्यांनी छान तिळगुळ बनवलेत ते खा आणि कमीत कमी जमेल तितकं प्रयत्न करा त्यांच्याबरोबर गोड बोलण्याचा. आता खरं तर धनंजयला हे ऐकून राग येत असतो शारदाचा. तो शारदाला काही बोलणार इतक्यात जीवा आणि नंदिनी दोघंही धनंजय आणि शारदाला तिकडे आलेलं बघतात. त्याबरोबर जीवा म्हणतो, अरे परमपूज्य सासरे बुवा आलात, या या या, हे घ्या, हे मी आणि माझ्या बायकोने मिळून बनवलेले तिळगुळ आहेत, खाऊन बघा आणि जमेल तितकं माझ्याशी गोड बोला. जमलं तर भांडूही नका. नाही म्हणजे तशी पद्धत आहे बोलताना, तिळगुळ देताना बोलायची, तिळगुळ घ्या, गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका, आमच्यासोबत भांडू नका, जमेल तितके प्रयत्न करा. आता शारदाने आत्ता जस्ट भांडू नका सांगितल्यामुळे धनंजय तिळगुळ घेतो आणि गुपचूप तिकडनं वरती त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्याबरोबर आता शारदा ही जीवाला त्यांच्यावर फार लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं एन्जॉय करा आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा एवढं बोलून तिकडनं वरती निघून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.